सुहास बाबर 78,000 पेक्षा अधिक मताधिक्यांनी विजयी। चुरशीची म्हणणारी निवडणूक एकतर्फीच। सर्व अंदाज तर्कवितर्क फेल ठरवत खानापूर आटपाडी मतदारसंघात सुहास बाबर यांनी प्रचंड मताधिक्य घेत विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे। दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांना खानापूर मतदारसंघातील जनतेने मतरूपी श्रद्धांजली वाहिली आहे। दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात झालेली विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली। यामध्ये इतिहास घडवत प्रचंड मताधिक्याने बाबर यांनी विजय मिळवला। बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत सुहास बाबर यांचा विजय असो अशी घोषणा देत उत्सव साजरा केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात बाबर गटाने प्रथमच विटा शहरात मोठ्या प्रमाणावर मताधिक्य घेऊन पाटील गटाला चारी मुंड्या चित केले आहे। त्यामुळे विटे शहरात ही बाबर गटच किंग असल्याच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। या निवडणुकीमध्ये किंग मेकर अमोल बाबर यांनीही खानापूर आटपाडी विसापूर सर्कल या तिन्ही ठिकाणी बैठका घेत विरोधकांनाही आपलेसे केले। त्यामुळे सुहास भैया व अमोलदादा बाबर यांच्या विजयाच्या घोषणांनी विटे शहरातील चौक आणि चौक दणाणून गेला। आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप मोठा विजय, ऐतिहासिक निकाल या विधानसभेचा लागलाय। खऱ्या अर्थानं लोकांनी धनशक्ती आणि काम याच्यामध्ये काम निवडण्याचा निर्णय घेतला। त्याचा प्रत्यय तुम्हाला विटा शहरामध्ये पण आलाय। गेल्या 5 वर्षांमध्ये भाऊंच्या माध्यमातून झालेल्या कामाचा कौल विटाच्या शहराच्या जनतेने दिलाय। आटपाडी तालुक्यातली सर्व आम जनता असेल, खानापूर तालुक्यातली, विसापूर सर्कलमधली ही सगळी लोक गट तट पार्टी विसरून सगळ्या पक्षाचे आदेश बंधनं झुगारून माझ्या पाठीमागे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला। खूप मोठं जबाबदारी आता या निमित्तानं, कारण निकाल जर पाहता तर मी अजून त्यांनी केलेला नाही, पण मोठा विजय, ऐतिहासिक विजय ह्या जिल्ह्यातला आज घडतोय। म्हणजे इतक्या मोठी जबाबदारी लोक देत आहेत त्याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे। कारण ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली, पडणाऱ्या मतांचे आकडे बघितल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव मला प्रत्येक ठिकाणी होत होती। निश्चितपणे मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांच्यावरती त्या आम जनतेनं टाकली। येत्या 5 वर्षांमध्ये ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू। जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे तो विश्वास आम्ही साफ करण्याचा प्रयत्न करू। ज्या पद्धतीने अनिल भाऊंनी काम केले, अनिल भाऊंनी लोकांची जपण्याचा प्रयत्न केला होता, या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती। त्याच पद्धतीनं आम्ही सर्वांची इथून पुढे त्या पद्धतीने न्याय देऊ। त्यांची पूर्ण कामं करण्याची जबाबदारी आम्ही 100% घेऊ। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा या सर्वांनी या निवडणुकीमध्ये ताकद देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला। मी सर्वांचं, आमच्या सर्वांच्या वतीनं आम जनतेचं, सर्व मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो। अनिल भाऊंचं कुटुंब आयुष्यभर तुमचं ऋणी राहील आणि त्याच पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही तुमच्यावरून निश्चितपणे। मला असं वाटायचं की आज आईवडील नसताना मी निवडणूक लढतो, पण मी जे आव्हान केलं होतं की सगळ्या लोकांना माझ्या आईवडिलांची भूमिका पार पाडली लागेल, ती भूमिका आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या आम जनतेनं ती भूमिका पार पाडली। मला माझ्या आईचं प्रेम दिलं आहे, वडिलांचं प्रेम दिलं आहे, मला माझ्या भावाप्रमाणे ही सगळी मंडळी माझ्या पाठीमागे उभी राहिली। निश्चितपणे खूप मोठा विजय। मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो। फक्त सहकार्याने एवढीच विनंती करतो की विजयोत्सव साजरा करत असताना आपला त्रास कोणाला होता कामा नये, ही भूमिका आपण सर्वांनी घेऊन विजयोत्सव साजरा करायचा आहे। धन्यवाद।